रामनवमी उपाय वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हाला मी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे। तर चला सुरुवात करू मित्रांनो। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज। मित्रांनो, श्री रामनवमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण आहे, जो चैत्र महिन्यात शुक्ल पक्षातील नवमी तिथीला साजरा केला जातो। या दिवशी भगवान श्रीराम यांचा जन्म झाला, त्यामुळे हा दिवस भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा आहे। श्री रामनवमीच्या दिवशी धार्मिक पूजा, वास्तुशास्त्रानुसार काही उपाय आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही खास उपाय केल्यास जीवनात शुभता, समृद्धी आणि शांती प्राप्त होऊ शकते। श्री रामनवमीसाठी धार्मिक पूजा आणि उपाय। श्रीरामाची पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करा। घरातील मंदिर स्वच्छ करून श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा। भगवंतांना केशरयुक्त दूध आणि पाणी अर्पण करा। गंध, फूल, फळ आणि प्रसाद अर्पण करून श्रीरामाची आरती करा। ओम श्री रामाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। श्रीरामचरितनामास किंवा रामरक्षा स्तोत्राचे पठण करा। हनुमान चालीसा पठण करून रामभक्त हनुमानाची आराधना करा। घरात रामरक्षा स्तोत्राचा जप केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते। वास्तुशास्त्रानुसार श्रीरामनवमी उपाय। नंबर 1, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी श्रीरामनवमीच्या दिवशी घरात पवित्र गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करा। घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला स्वस्तिक किंवा श्रीराम लिहा। घराच्या ईशान्य कोपऱ्यात उत्तर पूर्व दिशा भगवान श्रीरामाचे चित्र किंवा मूर्ती ठेवा, यामुळे घरात शांती आणि सौख्य राहते। पूजास्थळी राम दरबाराची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास कौटुंबिक जीवन आनंदी राहते। या दिवशी घरात तुळशीचे रोप लावल्यास शुभता आणि सकारात्मकता ऊर्जा वाढते। आर्थिक समृद्धीसाठी उपाय। घरात तिजोरीत श्रीरामाचे चित्र ठेवल्यास धनलाभ होतो। या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाजवळ हळदीने श्रीराम लिहिल्यास आर्थिक प्रगती होते। हळदीचा वापर करून श्रीरामाचे चित्र काढा किंवा श्रीराम स्तोत्र लिहा आणि घरात ठेवा। संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावून रामरक्षा स्तोत्र पठण केल्यास लक्ष्मी प्राप्ती होते। ज्योतिषशास्त्रानुसार श्रीरामनवमी उपाय। कुंडलीतील ग्रहदोष दूर करण्यासाठी उपाय। सूर्यग्रह मजबूतीसाठी सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या भांड्यात पाणी अर्पण करा। गुरुग्रह बळकट करण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करा आणि विष्णू सहस्रनाम पठण करा। शनिदोष दूर करण्यासाठी हनुमान चालीसा पठण करून रामभक्त हनुमानाची उपासना करा। मंगळ दोष कमी करण्यासाठी या दिवशी मंदिरात जाऊन हनुमाला सिंदूर अर्पण करा। शुभ रंग आणि धातूंचा उपयोग। श्रीरामनवमीच्या दिवशी भगवा, पिवळा किंवा केशरी रंगाचे वस्त्र धारण करा। सोने किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून श्रीरामाला अर्पण करावे। चांदीच्या पात्रात प्रसाद ठेवून भगवान श्रीरामाला अर्पण करावा। विशेष मंत्र जप। ओम रामचंद्राय नमः 108 वेळा जप केल्यास सौख्य आणि शांती मिळते। श्रीराम जय जय राम अखंड जप केल्यास नकारात्मक शक्ती नष्ट होते। श्री रामचंद्राय नमः या रामनवमीच्या दिवशी 11 वेळा जप केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात। श्रीरामनवमीला कोणते धार्मिक कार्य करावे? रामायणाचे पारायण करावे। श्रीरामाचा भोग म्हणून केशरयुक्त गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा। नवमीच्या दिवशी उपवास ठेवून भगवान श्रीरामाचे स्मरण करावे। गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान व वस्त्रदान करावे। गाय, कुत्रा आणि पक्ष्यांना अन्न द्यावे। यातून निष्कर्ष असाच निघतो की श्रीरामनवमी हा एक अत्यंत शुभ दिवस असून या दिवशी केलेले उपाय, पूजा आणि दानधर्म विशेष फलदायी ठरतात। वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्राने योग्य कृती केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते। श्रीरामनवमीच्या पवित्र दिवशी प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळावा हीच शुभेच्छा। मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।